पुण्यात पुढच्या बातमीकडे माळेगाव कारखान्याची मतमोजणी काही क्षणात सुरू होणार आहे। माळेगाव निवडणुकीमध्ये अजितदादांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। चेअरमन पदासाठी अजित पवार रिंगणात आहेत। अजित पवार विरुद्ध चंद्रराव तावरे यांच्यामध्ये मुख्य लढत होती आणि त्याचमुळे चेअरमन पदाची माळ पुण्याच्या गळ्यात पडणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आज आपण इथे या मतमोजणी केंद्रात करणार आहोत। पहिल्या फेरीमध्ये 1 ते 33 मतदान केंद्र व ब वर्ग मतदारसंघाची मतमोजणी अशी 34 टेबलवरती 34 मतपेट्या घेऊन आपण पहिल्या फेरीला आता सुरुवात करत आहोत। पहिल्या फेरीची सर्व मतांची मोजणी झाल्यानंतर त्यांच्या पेट्या स्ट्रॉंग रूम मध्ये आल्यानंतरच दुसऱ्या सुरुवात। पहिल्या फेरीमध्ये 34 ते 66 अशा सर्व मतदान केंद्रांची मोजणी होणार आहे। मतमोजणी अतिशय शांततेत सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व टेबलवरती सर्व पॅनेलचे उमेदवार त्यांच्या प्रतिनिधी मतमोजणी प्रतिनिधींची नेमणूक झालेली आहे। सर्वांना प्रवेश दिलेला आहे। आता मतमोजणीला सुरुवात होत आहे। थँक्यू सर। घ्या तर आता मतमोजणीला सुरुवात होते अशी माहिती देण्यात आलेली आहे। स्ट्रॉंग रूम उघडली गेलेली आहे। स्ट्रॉंग रूम उघडली गेलेली आहे आणि माझा जर आवाज पोहोचत असेल तर स्ट्रॉंग रूम उघडल्यानंतर हो राहुल आवाज येतोय बोला। जे त्या वेगवेगळ्या गटाचे जे प्रतिनिधी होते त्या प्रतिनिधींच्या समक्ष ही स्ट्रॉंग रूम उघडली गेलेली आहे। याच्यावरूनच खरं तर तणाव निर्माण झाला होता की या स्ट्रॉंग रूमच्या समोर मागच्या वेळेला जो तणाव होता की आम्हाला आता हे बघा हे शासकीय कर्मचारी आतमध्ये जात आहेत आणि प्रत्यक्षात स्ट्रॉंग रूममधून या मतपेट्या बाहेर काढण्याचं काम सुरू होईल। त्याची पहिली दृश्य तुम्ही NDTVवरती बघत आहात। जे RO आहे देशवंत माने त्यांनीच आता सांगितलं की माळेगाव साखर कारखान्याच्या हे बघा पहिली मतपेटी तुम्ही लाईव्ह दृश्य बघत आहात NDTVवरती। पहिली मतपेटी बाहेर आलेली आहे आणि या मतपेटीला आता पलीकडे जे टेबल ही दुसरी मतपेटी बाहेर आलेली आहे। हे जे टेबल आहेत या टेबलवरती ते घेऊन जात आहेत। सील केलेल्या ह्या मतपेट्या ह्या स्ट्रॉंग रूम मधून बाहेर काढलेल्या आहेत आणि आता मतपेट्या त्या ठिकाणी घेऊन जाण्याचं काम सुरू आहे की जिथे प्रत्यक्षात मतमोजणी सुरू होते आहे। ही दृश्य तुम्ही बघत आहात लाईव्ह, कारण हाच तणावाचा भाग होता। असं म्हटलं जात होतं की या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया ही पारदर्शी होणार नाही, पण आता मी प्रत्यक्षात मतमोजणीच्या ठिकाणीच आहे आणि हे बघा आतमधली स्ट्रॉंग रूम मधली तुम्हाला मी दृश्य दाखवतोय। आतमध्ये स्ट्रॉंग रूम मधून या मतपेट्या बाहेर काढण्याचं काम आता कर्मचाऱ्यांनी सुरू केलंय। ज्याचं पहिलं दृश्य तुम्ही बघितलं की त्याच्यातनं या मतपेट्या बाहेर आणल्या जात आहेत आणि आतमधली ही दृश्य की ज्याच्यात ही व्यवस्था आहे की या ज्या मतपेट्या आहेत हे मतपेटी जे घेऊन गेले होते तेही मी तुम्हाला दाखवतो। ती मतपेटी आता प्रत्यक्षामध्ये या टेबलवरती आणली जाते आहे आणि ती आणल्यानंतर आता प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होईल। 88% मतदान झालेलं आहे। स्वतः अजित पवार हे ज्या ब गटातनं निवडणूक लढत आहेत त्या ब गटाचाच पहिला निकाल येणार आहे। 102 मतदार आहेत, त्यापैकी 101 मतदान झालेलं आहे। पहिल्या मतपेटीचा जी पहिली मतपेटी आहे ती बाहेर आली आहे आणि आता प्रत्यक्षात मतमोजणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठीची मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली। पहिली दृश्य तुम्ही बघितली की जी स्ट्रॉंग रूम उघडली गेली आणि स्ट्रॉंग रूममधून आता मतपेट्या बाहेर येत आहेत। या मतपेट्या भटक्या जाती जमाती, महिला आरक्षित, शेतकरी गट अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ह्या ज्या रचना करण्यात आलेल्या आहेत, जे बॉक्स बनवले त्याच्यामध्ये ह्या मतपेट्या सांगितल्या जातील। मतमोजणीचे जे बॅलेट आहेत ते टाकले जातील आणि यंत्रणा सगळी सज्ज आहे। संपूर्ण राज्याचं ह्या निवडणुकीकडे लक्ष लागण्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे स्वतः उपमुख्यमंत्री हे चेअरमन पदासाठी या निवडणुकीमध्ये म्हणजे अजित पवार हे या निवडणुकीमध्ये उमेदवार आहेत आणि त्यांनी असं म्हटलंय की मला निवडून द्या तर मग मी चेअरमन होतो आणि कारखान्याचा कारभार सुधारतो। हे जे वेगळ्या गटाचे प्रतिनिधी आहेत त्यांचा आक्षेप असा होता आणि ऋतुजा हे इथेच आहेत गेली 2 दिवस झालं मतमोजणी झाल्यानंतर मतदान झाल्यानंतर त्यांनी ही स्ट्रॉंग रूमच सोडलेली नाही, कारण मागच्या वेळेला 4800हून अधिकची मतं बाद झालेली होती आणि म्हणून त्यांचं असं मत होतं की आम्ही या स्ट्रॉंग रूम समोरच बसून राहू आणि ते स्ट्रॉंग रूमच्या समोरच बसून राहिले। आता प्रत्यक्षामध्ये जेव्हा हे सील तोडलं गेलं ते एक सील तोडल्यानंतर मतपेट्या बाहेर येत आहेत आणि मग हे जे वेगळ्या गटाचे प्रतिनिधी आहेत ते समोर बसलेले आहेत
ते आता बघतील की प्रत्यक्षात जी मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल त्या मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये काय होतं। पुन्हा एकदा आपण सांगू की आत्ता माळेगाव साखर कारखान्याच्या मतमोजणीला त्या निवडणुकीतल्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। 2 गटामध्ये मताची विभागणी केलेली आहे। समजा 100 मतं असतील तर 50 आधी मोजली जातील आणि दुसऱ्या फेरीमध्ये 50 मोजली जातील। संपूर्ण निकाल यायला जर कोणी आक्षेप नाही नोंदवला तर साधारणपणे 8 ते 9 असतील रात्रीचे। पण आतमधली प्रत्यक्षातली पहिली ताजी दृश्य NDTVवरती तुम्ही बघत आहात लाईव्ह। प्रत्यक्षात मतमोजणीचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यासोबत घेऊन येणार आहोत आणि मतमोजणीच्यासाठीच्या त्या मतपेट्या स्ट्रॉंग रूममधून काढण्याची प्रक्रिया ही आता सुरू झालेली आहे, ज्याची लाईव्ह दृश्य तुम्ही बघत आहात। अगदी प्रत्यक्ष मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। आजचा दिवसभर हे सर्व अपडेट्स तुम्ही NDTV मराठीवर पाहू शकता आणि आता तिथली दृश्य आपण पाहतोय। मतपेट्या बाहेर आणण्यात आलेल्या असून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे। राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।